सहकार्याने तुमच्या समोर मांडणी केलेली आहे की गेली 3 वर्षापासून आम्ही या सगळ्या अनधिकृत बांधकाम होऊ नयेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, पण आम्हाला कुठेही दिसत नाही की याचा कुठे काहीतरी त्याच्यावर निष्पन्न झालेला आहे। तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्या माध्यमातून सर्व लोकांना समजलं पाहिजे की विभागांमध्ये जी अनधिकृत बांधकाम होतात ती कशामुळे होतात आहे, यांना सपोर्ट कोणाचा आहे, इतका पाठपुरावा। कारण आम्ही म्हणजे जेव्हा एखादी बिल्डिंग तयार होते आणि तिथं त्याचं फाउंडेशन टाकलं जातं तेव्हापासून आम्ही त्यांना पाठपुरावा करून सांगतो, आम्ही पत्रव्यवहार त्यांना करतो, वेळोवेळी त्यांना सांगतो की विभागांमध्ये अशा प्रकारचं बांधकाम चाललं तरी तुमचं दुर्लक्ष का। तर हे जे भूमाफिया आहेत आणि हे जे अधिकारी आहेत यांच्या संगनमताने हे सर्व कारभार आपल्याकडे होत आहे आणि ह्यांच्यावरती काय म्हणतात, ह्यांना फक्त काय तुम्ही एखादी हे देऊ नका, ह्यांच्यावरती कारवाई होणं, यांना गुन्हा फक्त दाखल नाही झाला पाहिजे, तर मी तर म्हणते यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण एखादी बिल्डिंग जर बनत असते, जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो त्याच्याकडे तुम्हाला माहित नाही असं तुम्ही झोपल्याचं सोंग आणता, पण आम्ही वेळोवेळी आम्ही दक्ष नागरिक म्हणून, आम्ही समाजाची जबाबदारी मानणारे लोक म्हणून आम्ही तुमच्या निदर्शनात आणून देतो, आम्ही तुम्हाला पत्रव्यवहार देतो, तरी तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग थातुरमात्र कारवाई केली जाते। आता तुम्ही बघता इथे बुलेट ट्रेन प्रोजेक्ट चालू आहे, त्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या इथे दिवसा आणि रात्री ब्लास्ट होत असतात आणि ब्लास्ट होतं म्हणजे आजूबाजूच्या विभागांमध्ये किती प्रमाणामध्ये त्याच्या हादरे बसतात आणि अशाच हे चालू असताना तिथे जे प्रोजेक्ट असे बनतात म्हणजे ह्याचं नुकसान काय, म्हणजे जी झालेली लकी कंपाऊंड घटना ही परत घटना इथे झाली पाहिजे का। मग जेव्हा लकी कंपाऊंड सारखी घटना होते आणि त्याच्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी जातो तेव्हा सर्व शासनाला जाग येते का। आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला हसून सांगायचं का रडून सांगायचं की एखादी बिल्डिंग तोडली जाते आणि तिथंची गरीब, त्यांना माहित आहे, त्या बिचारांना काही कळत नाही की बाबा प्रत्येकाला आपलं स्वतःचं घर व्हावं एक स्वप्न असतं आणि कुठेही आपण आपल्याला घर मिळतं म्हणून ते आपल्या घामाचे पैसे जमा करतात आणि एखाद्या ठिकाणी घर घेतात, त्यांची फसवणूक केली जाते। हे जे भूमाफिया लोक आहेत हे त्यांची अक्षरशः फसवणूक करतात, त्यांना खोटे सातबारे दाखवले जातात आणि ती गरीब लोक त्या बिल्डिंग मध्ये राहण्यासाठी येतात आणि ती बिल्डिंग तुटल्यानंतर जेव्हा अशी निष्पाप बळी जातातच जातात, पण एखादी आम्ही जर कारवाई करताना एखाद्या अधिकाऱ्याला जाग आली आणि आला तर काय त्यांना थातुरमातुर कारवाई करतात आणि परत ती कारवाई केल्यानंतर किंवा एखादी बिल्डिंग, तुम्हाला इथे उदाहरण दाखवते सिबलीनगरच्या इथे एक उदाहरण म्हणजे अजितच आता आमच्याकडे त्याचे पत्रव्यवहार सुद्धा आहेत की ती बिल्डिंग तुटली गेली, त्याच्यामध्ये नंतर तिथे राहणाऱ्या लोकांना काय की म्हाडामध्ये शिफ्ट केलं जातं, म्हाडामध्ये शिफ्ट केल्यानंतर परत काही वर्षानंतर त्याच ह्याच्यावरती परत बिल्डिंग बनली जाते। मग म्हाडामध्ये शिफ्ट होतात तेव्हा त्या लोकांना आपण बिचारे त्यांना काय त्यांचं नुकसान झालं म्हणून आपण त्यांना देतो, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये परत पैसा कोणाचा जातो, पूर्ण सर्व जनतेचा जातो, सर्व जनतेच्या पैशाने ह्याचे टॅक्स रुपये जी सामान्य जनता जी पैसे भरते ते तिथे नुकसान होतं। म्हणजे हा एक ह्यांनी भूमाफिया आणि हे जे अधिकारी आहेत त्यांनी संगनमताने चालवलेला एक म्हणजे कारभार चालू केलेला आहे, हा कुठेतरी बंद झाला पाहिजे आणि हा जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आम्ही काही शांत बसणार नाही, अशा ह्यांना आम्ही काही भीक घालणार नाही, आम्ही याचा पाठपुरावा करतच राहणार। मी तुमच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना मी विनंती करते की हे जे काही चाललेलं आहे याच्याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावे आणि वेळोवेळी अशा ठिकाणी जे होत असणार जे भ्रष्ट अधिकारी आणि जे भूमाफिया आहेत यांना गजाआड केलं पाहिजे। कारण मग तुम्हाला माहिती आहे की आता डोंबिवलीमध्ये जी घटना झाली तेव्हा माझ्या डोंबिवलीमधली घटना, दिव्यामधली घटना, महिलांना त्या भासलेट रॉकेलच्या बाटल्या पेट्रोलच्या बाटल्या घेऊन बायका उभ्या राहिल्या का, कारण त्यांना आपलं घर पाहिजे, कोणालाही वाटतं की माझं घर तुटू नये, पण ह्या सगळ्यांचे दोषी कोण आहेत, ह्या दोषी लोकांकडे आपलं लक्ष नाहीये का। आज माननीय उपमुख्यमंत्री पूर्वी मुख्यमंत्री होते श्रीकांत शिंदे साहेब आमच्या विभागातले खासदार आहेत, त्यांना हे दिसत नाहीये का, त्यांना जर हे दिसत नसेल, हे जे अशा प्रकारचे जे काही इकडे भोंगळ कारभार चाललेले आहेत हे जर तुम्हाला दिसत नसेल, याच्याकडे तुम्हाला जर तुमचा या सगळ्या गोष्टींवर जर पाठिंबा असेल तर मी आपल्याला सांगते की अशा लोकांनी राजीनामे द्यावे आणि गप्प घरामध्ये बसावे, कारण आपल्या विभागांमध्ये हे चाललेलं जे काही आहे हे आम्ही चालू देणार नाही। यांच्यावरती आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुद्धा गेल्या वेळेपासून पूर्ण आपल्या देश पातळीत नाही म्हणता येणार पण आपल्या जिल्ह्याच्या याच्यामध्ये आम्ही पूर्ण विभागांमध्ये अशा अनधिकृत बांधकाम होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न केले